मंडळी नमस्कार। मंडळी, नाशिक जिल्ह्यातल्या विधानसभा निवडणुकीचा विचार करत असताना या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक शहर विधानसभा आणि उर्वरित विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। यंदाच्या लोकसभा निवडणुकीला महायुतीची चांगली ताकद असतानाही महायुतीचा उमेदवार अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे हे लोकसभेला पराभूत झाले। विशेष म्हणजे नाशिक शहरातल्या तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, म्हणजेच भाजपची इथं चांगली ताकद असतानाही महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला। त्यांना लीड मिळवून देण्यात महायुती कुठेतरी कमी पडली। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालाची परंपरा कायम राहते की विधानसभेचं गणित वेगळ्या पद्धतीने ठरतं हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे। मात्र नाशिक शहर मतदारसंघातली सद्यस्थिती काय आहे, गतवेळेला काय परिस्थिती होती आणि आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय होण्याची शक्यता आहे, या गोष्टीचा आपण आज आढावा घेणार आहोत। सुरुवात करूयात आपण नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघापासून। या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे राहुल ढिकले। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या बाळासाहेब सानप यांचा पराभव केला। 2014 साली बाळासाहेब सानप हे भाजपकडून इथून निवडून आले होते। मध्यंतरीच्या काळात बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि पुन्हा भाजप असा प्रवास केला। यंदाच्या विधानसभेला भाजपकडून राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। तसंच बाळासाहेब सानप हे देखील इथून विधानसभेला इच्छुक असल्याचं बोललं जाते। लोकसभेमुळे मतदारसंघातील गणित बदलल्यामुळे महाविकास आघाडीकडून विशेषतः शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ढिकले यांच्या विरोधात कसा डाव टाकला जातो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। तसंच इतर नावांचा विचार केल्यास इथून जगदीश गोडसे तसंच अतुल मते हे नेते देखील इच्छुक आहेत। मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत भाजपच्या देवयानी फरांदे। फरांदे गेल्या 2 टर्म पासून या मतदारसंघातून निवडून येत आहेत। गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या हेमलता पाटील यांचा पराभव केला। मतदारसंघात नितीन भोसले हे मनसेचे उमेदवार 3ऱ्या क्रमांकाची मतं घेण्यात यशस्वी ठरले होते। खरं म्हणजे या मतदारसंघात काँग्रेस पाठोपाठ मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची देखील चांगली ताकद आहे। येत्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून देवयानी फरांदे यांच्याच नावाची चर्चा असली तरी भाजपकडून अनेक जण या मतदारसंघातून इच्छुक आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ही जागा ठाकरेंची शिवसेना लढू शकते। तसंच या मतदारसंघात माजी आमदार वसंत गीते यांच्या नावाची देखील चर्चा ठाकरे गटाकडून सुरू आहे। मंडळी, यानंतरचा मतदारसंघ नाशिक शहराचा शेवटचा मतदारसंघ म्हणजे नाशिक पश्चिम विधानसभा। या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत भाजपच्या सीमा हिरे। त्यांनी राष्ट्रवादीच्या अपूर्व हिरे यांचा पराभव केला होता। तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर DL कराड हे देखील या मतदारसंघात 3ऱ्या क्रमांकाची मतं घेण्यात त्यावेळी यशस्वी ठरले। सीमा हिरे 2 टर्म पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। नाशिक लोकसभेला नाशिक शहरातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळालं। पश्चिम मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारामागे लीड असलं तरी यावर्षीचं प्रमाण पाहता महायुतीचा उमेदवार इथं अडचणीत येऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते। या मतदारसंघातून भाजपचे दिनकर पाटील, ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। ठाकरे गटातील महाविकास आघाडीसाठी या मतदारसंघाची मागणी करू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते। सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेमध्ये मोठी ताकद आहे। नाशिकचे ते जिल्हा प्रमुख आहेत। तसंच संजय राऊत यांच्या निकटवर्तीय नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो। त्यामुळे एकूणच बदललेलं वातावरण पाहता महाविकास आघाडीसाठी इथलं समीकरण पोषक ठरण्याची शक्यता आहे। मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे इथली लोकसंख्या ही 80% मुस्लिमांची आहे। त्यामुळे मुस्लिम उमेदवार इथून सहज निवडून येत असतो। सध्या इथले विद्यमान आमदार आहेत MIM पक्षाचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये धुळे लोकसभेला खासदार शोभा बच्छाव यांना सर्वाधिक लीड याच मतदारसंघातून मिळालं होतं। MIM कडून पुन्हा एकदा मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना रिंगणात उतरवलं जाऊ शकतं। असं असलं तरी काँग्रेसकडून या मतदारसंघात मुस्लिम उमेदवार दिला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते। मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे बागलाण विधानसभा। इथले विद्यमान आमदार आहेत भाजपचे दिलीप बोरसे। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण यांचा पराभव केला होता। या मतदारसंघात आदिवासी समाजाची लक्षणीय संख्या असल्यानं हा समाज नेमका कुणाच्या बाजूने जातो यावर इथलं गणित ठरत असतं। मात्र महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा भाजपचे दिलीप बोरसे यांना इथून तिकीट मिळू शकतं। महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात काय प्लॅन केला जातो त्यावरही या मतदारसंघातली निवडणूक रंजक ठरण्याची शक्यता आहे।
मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे कळवण विधानसभा मतदारसंघ. 2019च्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार इथून विजयी झाले. त्यांनी माकपच्या JP गावित यांचा पराभव केला. सध्या नितीन पवार हे अजित पवार गटामध्ये असल्यामुळे महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार देण्याची देखील शक्यता आहे. तसंच माकप महाविकास आघाडीसोबत असल्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा हा JP गावित यांच्या मागे देखील असू शकतो, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. गावित यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं असल्यामुळे त्यांचीही या मतदारसंघात चांगली ताकद आहे. म्हणजे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे निफाड विधानसभा मतदारसंघ. इथले विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनकर हे सध्या अजित पवार गटामध्ये असल्यामुळे महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेकडून उमेदवार दिला जाऊ शकतो आणि त्यांचे नेते अनिल कदम हे देखील इथून लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ताकद पाहता अनिल कदम यांच्यासाठी या मतदारसंघात पोषक वातावरण ठरू शकतं. मंडळी, यानंतरचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे देवळाली विधानसभा मतदारसंघ. इथल्या विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सरोज आहिरे. 2019 साली त्यांनी शिवसेनेच्या योगेश घोलप यांचा पराभव केला. दरम्यान शिवसेना फुटीनंतरही योगेश घोलप हे ठाकरेंच्या सेनेसोबत असल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून लक्ष्मण मंडले यांच्या नावाची चर्चा आहे. यानंतरचा मतदारसंघ म्हणजे इगतपुरी विधानसभा मतदारसंघ. इथले विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे हिरामन खोसकर. त्यांनी शिवसेनेच्या निर्मला गावित यांचा पराभव केला होता. हिरामन खोसकर हे मुरब्बी राजकारणी असल्यानं अनेक पक्षातल्या कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची असणारी जवळीक पाहता खोसकर यांच्या येत्या विधानसभेला अडचणी वाढू शकतात असं बोललं जात आहे. महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसकडून या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा उमेदवार देण्याची शक्यता आहे. खोसकर उमेदवारी मिळवण्यात अर्थात काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यात यशस्वी होतात की काँग्रेसकडून इथून नवीन उमेदवार दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात.